महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. भाताच्या साळींच्या गोण्या सांगत होता, पण बोलेरोत निघाली पुष्पा स्टाईल दारूची तस्करी. LCBची धडक कारवाई. 26 लाखांची अवैध दारू वाहनासह जप्त. नंदुरबार जिल्ह्यात दारू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा प्रहार. नवापूर तालुक्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत दारू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने सक्रिय असलेल्या LCBच्या पथकाने तब्बल 26,800,000 रुपये किमतीची अवैध दारू आणि बोलेरो वाहन जप्त करत मोठी कामगिरी बजावली आहे. दिनांक 7 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा धनराड रोडवरून बोलेरो वाहन क्रमांक MH06BW 4454 मधून रॉयल ब्ल्यू दारूची अवैधरित्या वाहतूक केली जाणार आहे. माहितीची खातरजमा होताच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तातडीने पथकाला कारवाईसाठी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसह नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील सुळी थाटा परिसरात सापळा रचला. काही वेळात संशयित बोलेरो वाहन कोळदा गावाकडून येताना दिसताच पोलिसांनी त्यास थांबवले. वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव शिवाजी बाबूलाल चौधरी, वय 29, राहणार बेटावत, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे असे सांगितले. वाहनात भाताच्या साळींच्या गोण्या असल्याचे सांगत तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता पोलिसांना मोठा धक्का बसला. बोलेरोमध्ये लपवून ठेवलेले तब्बल 198 खोके रॉयल ब्ल्यू दारूचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह एकूण 26,800,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तांबोळी, बापू बागुल, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे. त्यांच्या या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसताना दिसत आहे. LCBचे पथक अत्यंत प्रभावीपणे काम करत असून त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान पकडण्यात आलेला चालक हा केवळ वाहतूक करणारा दुवा असून या अवैध दारू रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन दारू माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय फोफावू नये यासाठी पोलीस प्रशासनाने अशा कारवाया आणखी तीव्र करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.